हरिभाऊ खोडके आणि शिवाजी खोडके हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात येत असलेल्या शेगाव मध्ये राहणारे दोन भाऊ। मोठा हरिभाऊ 29 वर्षाचा, लहान शिवाजी 23 वर्षांचा। 12 डिसेंबरला यातला शिवाजी घराबाहेर गेला, तो रात्र झाली तरी परतला नाही। तेव्हा आई वडिलांना काळजी वाटायला लागली। मोठा हरिभाऊ ही शिवाजीला शोधत होता। दुसरा दिवस उजाडला तरी शिवाजी परतला नाही। तेव्हा दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार करायला हरिभाऊच गेला होता। 12 डिसेंबरला सकाळी 10 वाजता आम्ही दोघं शेतात हरभऱ्याला पाणी देण्यासाठी गेलेलो। तेव्हा मी माझा लहान भाऊ शिवाजीला पाणी आणायला सांगितलं। त्याने मला 10:30 वाजता पाणी आणून दिले आणि त्यानंतर कोठ्यावर जातो असं सांगून 11 वाजता तो घरी जाण्यासाठी गेला। तो घरी आलाच नाही असं हरिभाऊने पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटलं। या तक्रारीनंतर पोलीस कामाला लागले आणि अवघ्या 12 तासात गुन्हेगाराचा छडाही त्यांनी लावला। शिवाजी सर्वात शेवटी हरिभाऊ बरोबर होता, त्यामुळे हरिभाऊ सांगतोय तसंच असेल कशावरून असा प्रश्न पडून पोलिसांची संशयाची पहिली सुई हरिभाऊच्या भोवती फिरत होती। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दळवे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, पोलीस उपनिरीक्षक तेलगुळे यांचं पथक 14 डिसेंबरला शेगाव खोडके गावात जाऊन तपास करू लागलं। त्यांच्या हाती शिवाजी खोडकेचा मृतदेह लागला, पुरलेला सापडला। पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला। त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी खोडकेच्या मोबाईल लोकेशनवरून तपास सुरू केला गेला। तेव्हा शिवाजी खोडकेला जिथे पुरून ठेवलं होतं तिकडे जात असताना हरिभाऊने तिकडे जाऊ नका, तिकडे काहीच नाहीये असं म्हणत पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांना हरिभाऊचा आलेला संशय अजून वाढला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। चौकशीमध्ये सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, पण नंतर पोलिसी खाक्या अनुभवल्यावर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। प्रॉपर्टीत हिस्सेदारी नको म्हणून हरिभाऊने आपल्या सख्या लहान भावाचा काटा काढायचं ठरवलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीचा मोठा भाऊ हरिभाऊने त्याचा मित्र पवन धोंडू आखाडे याच्या साथीने 12 डिसेंबरला दुपारच्या सुमारास शिवाजीला शेतात बोलावून घेतलं आणि त्याचा खून केला। एकाने दोरीने गळा आवळला, दुसऱ्याने पाय धरले, नंतर गळ्यावर सपासप दगडाने वार करून हत्या केली गेली। पुरावा नष्ट करण्यासाठी शेताजवळच्या एका पाटात मोठा खड्डा खणून त्याचं प्रेत पुरलं गेलं आणि त्याचा मोबाईल फोडून टाकला गेला। घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली। एका सख्या भावानेच वडिलोपार्जित शेतजमिनीच्या हव्यासापोटी आपल्या लहान भावाचा मित्राच्या मदतीने खून केला। पोलिसांनी खून करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं। आरोपींना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पुढचा तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके करतायत। पण या घटनेमुळे अख्खं गाव, अख्खा जिल्हा हादरून निघालाय। हिंगोलीहून फारुख शेख, लोकमत.com।